अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरव्या वेलदोड्याचा, ज्याला आपण इलायची किंवा वेलची असं म्हणतो बघा, कोणी वेलची म्हणतं, कोणी हिरवा वेलदोडा म्हणतं, कोणी इलायची म्हणतं। या हिरव्या वेलचीचा अत्यंत महत्त्वाचा सर्वात प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे, जो उपाय तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करेल। तुमच्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य संपवून टाकेल। तुमच्या घरामध्ये बरकत नसेल तर या एका उपायाने तुमच्या घरात बरकत यायला सुरुवात होईल। घरामध्ये जर कुठल्याही व्यक्तीला कुणाची नजर लागलेली असेल, तुमच्या घरातील लक्ष्मीला कुणाची नजर लागली असेल किंवा तुमच्या घरातील तिजोरीला कुणाची नजर लागली असेल, बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं की आत्तापर्यंत सगळं चांगलं चालू होतं, व्यवसाय चांगला चालू होता किंवा नोकरीही ठीक होती, घरात पैसा यायचा, पण आता अचानक असं काहीतरी झालं की पैसा येणं बंद झालंय, घरात पैसाच येत नाही, घरात लक्ष्मी येतच नाहीये। खूप मेहनत आणि कष्ट करते मात्र तरीही काहीच होत नाहीये, नशीब साथ देत नाहीये, कारण तुमची लक्ष्मी कुणीतरी बांधलेली आहे। हा एक उपाय केल्यानंतर तुमची लक्ष्मी खुली होईल, घरातील दारिद्र्य संपून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल। कुठल्याही प्रकारची जर बाधा घरामध्ये असेल, बघा बऱ्याच वेळा आपण एखाद्या आपलं लहान बाळ झालं, घरात एखादं लहान बाळ असेल त्याचा बर्थडे करतो किंवा नामकरण करतो, आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ना कुठलं तरी चांगलं कार्य करतो तेव्हा काही लोकांना ते बघवत नाही। मग काय होतं तर नजर लागते। एखादी गाडी घेतली, नजर लागली, गाडी घेतली तिथून काही ना काही घरामध्ये कुणीतरी आजारीच आहे किंवा काही ना काही त्रास सुरू झाला आहे, कारण नजर लागलेली आहे। घरामध्ये जर विवाह झाला असेल नवीन कुणाचा, किंवा घरामध्ये जर एखादी मोठी वस्तू घेतली असेल, नवीन घराचं बांधकाम झालं असेल की बघा फासेस आहेत ना ते उलटे फिरायला लागतात। मग आपण विचार करतो अगदी कालपर्यंत सगळं चांगलं चालू होतं, अचानक काय झालं? तर हा जो परिणाम आहे तो बाधेचा असतो, नजर बाधेचा असतो, काहीतरी दोष लागलेला असतो। त्यामुळे हे सर्व संपवण्यासाठी जर आज तुम्ही हा वेलचीचा उपाय केलात, हा उपाय तुम्ही कुठल्याही वारी करू शकतात, असं काहीच नाहीये की आजच केला पाहिजे, उद्या परवा कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात। प्रत्येक आठवड्यातून तुम्ही एक वेळा हा उपाय केलात तरीही चालेल, प्रत्येक महिन्यातून तुम्ही एक दिवशी केलात तरीही चालेल। हा उपाय जो आहे तो तुमची सर्व बाधा दोष सर्व काही संपवेल, तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणेल, तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची असलेली जी अवलक्ष्मी किंवा जे दारिद्र्य आहे ते संपवून टाकेल। आता उपाय काय आहे बघा, रात्री झोपताना जेवण वगैरे झालं की त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 9 नंतर रात्री 12च्या आत तुम्ही कधीही करू शकतात। तुम्ही दुपारी जरी केला तरीही चालेल, दुपारी करत असाल तर 12च्या वेळेत करायचा आहे, रात्री करत असाल तर 9 ते 12च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला 9 हिरवे वेलदोडे, ज्याला वेलची आपण असं म्हणतो, हे 9 हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत। घरामध्येच तुम्हाला काय करायचं आहे, एका जागी एका ठिकाणी तुम्हाला बसायचे, रूममध्ये बसा किंवा हॉलमध्ये बसा, कुठेही बसलात तरीही चालेल। बसल्यानंतर तुमच्या हातामध्ये जे तुम्ही वेलदोडे घेतलेले आहेत त्याने अशी मूठ बंद करायची आहे, ठीक आहे। मूठ बंद केल्यानंतर तुम्हाला तुमच्याच भोवती अशा पद्धतीने ही जी मूठ आहे हिरव्या वेलदोड्यांची ती फिरवायची आहे। तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत तुम्हाला, आता समजा मी हा उपाय करत आहे, मला चांगली नोकरी लागू दे, नोकरीमध्ये येत असणारे अडथळे दूर होऊ दे, घरातील इडापिडा नष्ट होऊ दे, घरातील संकट दूर जाऊ दे, घरामध्ये लक्ष्मी कृपा होऊ दे, माझी ही इच्छा आहे, नोकरीची इच्छा आहे, ही इच्छा माझी लवकर पूर्ण होऊ दे। अशा पद्धतीने तुम्हाला 9 वेळा स्वतःवरून अशा पद्धतीने ही जी मूठ आहे जी हिरव्या वेलदोड्यांची आहे ती उतरवायची आहे। उजव्या हातात घ्या किंवा डाव्या हातात घ्या, कुठल्याही हातात घेतलं तरी चालेल। उतरवल्यानंतर तसंच लगेच तुम्हाला तुमच्या घराच्या समोर जायचं आहे, जो घराचा समोरचा भाग आहे मेन दरवाजा, तिथून तुम्हाला बाहेर जायचं आहे। बाहेर गेल्यानंतर हे जे 9 हिरवे वेलदोडे तुम्ही घेतले होते ते सगळ्यात आधी तुम्हाला 4 कोपऱ्यांना फेकायचे आहेत। एक या कोपऱ्याला फेकायचं आहे, एक या कोपऱ्याला फेकायचं आहे, एक या दिशेला आणि एक या दिशेला, म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा 4ही दिशांना 4 हिरवे वेलदोडे तुम्हाला फेकायचे आहेत। त्यानंतर तुमच्याकडे राहतील शिल्लक 5, ठीक आहे। 5
वेलदोडे शिल्लक राहतील. त्यातला एक वेलदोडा जो आहे तो तुम्हाला वरती आकाशामध्ये फेकायचा आहे, वरती आकाशामध्ये ब्रह्मांडाकडे फेकायचा आहे. फेकत असताना तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला फेकायचं आहे. त्यानंतर राहील तो चौथा वेलदोडा, राहतील ते 4 हिरवे वेलदोडे. त्यातला अजून एक वेलदोडा आहे तो जमिनीवरती खाली ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे, खाली टाका, सोडा किंवा खाली ठेवून दिलात तरी चालेल. खाली ठेवत असताना पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि पुन्हा एकदा माझ्या घरातील इडापिडा या जमिनीमध्ये नष्ट होऊन जाऊ दे, जमिनीमध्ये गाडून जाऊ दे, माझ्या घरातील त्रास संपून जाऊ दे आणि माझी ही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे असं तुम्हाला व्यक्त करायचं आहे. त्यानंतर राहतील ते 3 हिरवे वेलदोडे. ठीक आहे, त्यातला एक हिरवा वेलदोडा तुम्हाला तुमच्या तोंडात टाकायचा आहे आणि चावून तो तुम्हाला खायचा आहे. खाता येत नसेल, ॲलर्जी असेल किंवा काही तरी पण प्रयत्न करा, थोडासा तरी या हिरव्या वेलदोड्याचा जो रस आहे तो पोटात गेला पाहिजे. खात असताना पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर जे 2 हिरवे वेलदोडे राहतील ते 2 हिरवे वेलदोडे तुम्हाला घरामध्ये घेऊन जायचे आहेत. एक तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवून द्यायचा आहे, रात्री झोपताना रात्रभर उशीखाली ठेवून द्यायचा आहे आणि एक जो राहील तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे. रात्री जो उशीखाली राहील ना हिरवा वेलदोडा तो तोपर्यंत तुमच्या उशीखाली ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि जो देवघरामध्ये ठेवलेला आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तो देवघरामधला तो हिरवा वेलदोडा तुम्हाला काढायचा आहे आणि कुठल्याही एका गरजू किंवा गरीब व्यक्तीला द्यायचा आहे. देत असताना त्यासोबत खिच्यातले 50-100 रुपये देखील द्या, 10 रुपये तरी द्या आणि तो हिरवा वेलदोडा त्याच्याकडे द्यायचा आहे. देत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या हिरव्या वेलदोड्यामध्ये तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला तो द्यायचा आहे. आणि जो उशीखाली तुम्ही ठेवलेला आहे तो इच्छा पूर्ण होईपर्यंत 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस तुम्हाला उशीखालीच ठेवायचा आहे. बघा 8 दिवसांच्या आत तुमची किती पण कठीण इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल. ज्या दिवशी इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तो वेलदोडा तुम्हाला काढायचा आहे आणि काढून तुम्हाला तो चहामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये टाकायचा आहे आणि त्याचा चहा वगैरे प्यायचा आहे, तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे. कारण तुमची जी इच्छा आहे ती इच्छा सकारात्मकरित्या तुमची पूर्ण झालेली आहे. जो उपाय तुम्ही केलेला आहे तो तुम्हाला सफल ठरलेला आहे. त्यामुळे हा शेवटचा वेलदोडा जो राहील तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे. अशा पद्धतीने ह्या 9 हिरव्या वेलदोड्यांचा जर तुम्ही उपाय आज केलात, आज उद्या परवा कधीही करू शकतात. मासिक धर्म सुद्धा काळ असेल तरीही तुम्ही करू शकतात, कुठल्याही प्रकारचं वर्ज नाही. ठीक आहे, हा जो उपाय आहे हा तुमच्या किती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करेल, तुमची अडलेली कामे मार्गी लावेल आणि ज्या ज्या तुम्हाला गोष्टींमध्ये अपयश येत होतं तिथे तुम्हाला यश यायला लागेल. बघा वेलदोडा म्हणजे हिरवी वेलची ही माता लक्ष्मीची सर्वात प्रिय आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वेलदोड्याचे उपाय केले जातात. घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी वेलदोड्याचे उपाय केले जातात. कुठल्या प्रकारचं वशीकरण करण्यासाठी, कुणालाही आपल्या म्हणतात ना ताब्यात घेण्यासाठी, काबूत करण्यासाठी हिरव्या वेलदोड्याचा उपाय अगदी लाखात 1 ठरला जातो. त्याचबरोबर जर कुठल्याही प्रकारची नजर लागलेली असेल, बाधा लागलेली असेल ती उतरवण्यासाठी तुम्ही हिरव्या वेलदोड्याचा उपाय करू शकतात. बघा प्रसादाची कुठलीही गोष्ट असेल जी देवांना आपण नैवेद्यासाठी दाखवतो तर प्रत्येक गोष्टीत वेलदोडा हा घातला जातो. म्हणजे वेलदोड्याचे एक नाही असंख्य उपाय आहेत. वेलदोड्यामध्ये सकारात्मक लहरी शोषून घेण्याची शक्ती जी आहे ती खूप जास्त आहे. अट्रॅक्शन पॉवर खूप जास्त आहे. जेव्हा स्वतःभोवती हा हिरवा वेलदोडा तुम्ही स्वतःभोवती असा क्लॉक करणार आहात तेव्हा तुमच्या घरातील, तुमच्यातील जी सगळी नकारात्मकता आहे ती मध्ये शोषली जाईल आणि तुमची जी इच्छा तुम्ही त्यावेळेस व्यक्त कराल ती इच्छा देखील त्या वेलदोड्यामध्ये पोहोचली जाईल. आणि जेव्हा बाहेर जाऊन तुम्ही हे उपाय करणार आहात वेलदोड्याचे, जेव्हा त्या दिशांना तुम्ही फेकणार आहात तेव्हा तुमची नजर निघून जाईल, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. कारण ब्रह्मांडांपर्यंत तुमची जी इच्छा आहे ती इच्छा त्वरित पोहोचली जाईल. अत्यंत साधा सोपा, फक्त 9 वेलदोडे लागणार आहेत. 5 ते 10 रुपयाचा खर्च आहे. जास्तीत जास्त 15-20 रुपये तुम्हाला लागतील. मात्र या एका उपायाने, एका गोष्टीने तुमची अडलेली कितीही मोठी इच्छा असेल ती पूर्ण होईल. आशा करते की प्रत्येक जण आज हा उपाय नक्कीच करते. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.